नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मकर संक्रांत निमित्त झटपट तीळ आणि गुळाचे लाडू एकदम खुसखुशीत असे इथं मी करणार आहे. मग त्याच्यासाठी इथं सगळ्यात पहिल्यांदा मी इथं अर्धा किलो तीळ घेतलेली आहे. हे तीळ एकदम व्हाईट न घेता किंचित असे ब्राऊन कलरचे मी घेतली आहे. असे ब्राऊन कलरचे तीळ असेल तर लाडूला चव एकदमच छान येते. आता यासोबतचं गूळ मी हे 600 ग्रॅम एवढं घेतलं आहे. आता गुळाचे एकदम बारीक बारीक तुकडे आपल्याला इथं करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा बारीक गॅसवर आपल्याला हे तीळ 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि आपण इथं पाहू शकता एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत. आणि तीळ भाजणं झालं की त्याचा चटचट असा आवाज यायला चालू होते. मग तसा आवाज आला की सगळंच तीळ आपल्याला एक प्लेटमध्ये इथं काढून घ्यायचं आहे. आणि आता ह्या गरम कढईमध्येच मी हे पळीमध्ये 2 चमचे एवढं तूप आहे आणि ते मी कढईमध्ये घालत आहे. तुपामुळं लाडूला एकदम छान अशी चकाकी येते. त्यानंतर कढईमध्ये मी गूळ घातलेली आहे आणि त्यासोबतच 2 चमचे पाणी इथं पण गुळामध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे गूळ पगळेपर्यंत इथं फिरवायचं आहे. आता तिळाचे लाडू करायचं म्हणलं तर आपल्याला हे करेक्ट प्रमाणामध्ये पाक करणं खूप जरुरी आहे. आणि आपण इथं पाहू शकता सगळंच गूळ आता इथं पगळलेलं आहे. आता ह्या गुळाला मी परत 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित इथं फिरून घ्यायचं आहे. आणि किंचित कलर बदलेपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे. आणि हे गूळ जास्त आपल्याला शिजवायचं पण नाही. जसं चिक्कीचं गूळ असते तसं तर अजिबातच नाही. आता मी इथं चेक करून बघते. आता थंड पाण्यामध्ये थोडंसं पाक घालायचं आणि बोटाच्या सहाय्यानं त्याची एक गोळी तयार करा. आता ही गोळी जर एकदम पातळ वाटत असेल तर बारीक गॅसवरच आणखीन 2 मिनिटासाठी ह्या गुळाला शिजायला घाला. आता मी इथं परत 2 मिनिटापर्यंत गुळाला शिजवलेली आहे आणि परत एकदा मी हे गोळी चेक करत आहे. आता लाडूसाठी मला इथं परफेक्ट अशी गोळी इथं तयार झाली आहे. म्हणजे किंचित थोडंसं घट्ट अशी झाली आहे, शिवाय हाताला पण ही चिटकत नाही आहे. मग अशाच प्रकारचा आपल्याला पाक इथं करायचा आहे. आता पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये झटपट असं आपल्याला इथं तीळ घालायचं आहे. आणि आता इथून प्रोसिजर आपल्याला एकदम फास्ट अशी करायची आहे. आता तीळ घातलं की लगेच गॅस आपल्याला इथं बंद करायचा आहे. आणि सगळंच मिश्रण आपल्याला एक समान असं इथं फिरवायचं आहे. सगळं व्यवस्थित गूळ इथं आपल्याला पटापट असं तीळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जर हळू करत राहिलो तर हे सगळंच मिश्रण हे घट्ट होऊन जाईल. मग आपल्याला अजिबात याचे लाडू वळायला येणार नाहीत. म्हणून त्याच्यासाठी पाकेमध्ये तीळ घातलं की आपण पटपट हात आपलं चालवायचं आहे. आणि इथं आपण पाहू शकता आता सगळंच तिळामध्ये गूळ हे व्यवस्थित इथं मिक्स झालेलं आहे. आणि गॅस बंद केलं तरी पण कढई हे गरम शेगडीवरच ठेवा. त्याला गॅसवरून अजिबात खाली ठेवू नका, जेणेकरून गरम शेगडीवरच कढई असल्यानं हे मिश्रण घट्ट होणार नाही. आता हे पळी आता तुपाचीच आहे, त्याच्यामुळे मिश्रण याला चिटकून राहणार नाही. त्याच्यामुळे मी इथं ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू इथं प्लेटमध्ये ठेवणार आहे. ज्या साईजचे आपल्याला लाडू पाहिजे आहेत त्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण प्लेटमध्ये पहिल्यांदाच थोडं थोडं करत इथं काढून घ्यायचं आहे. आणि आपण इथं पाहू शकता जर असं प्लेटमध्ये आपण थोडं थोडं करत मिश्रण नाही काढलं तर कढईमधलं सगळंच सारण हे एकदम घट्ट होईल. नंतर त्याचं आपल्याला लाडू वळताना त्रास होईल. आता इथं 2 ताटामध्ये मी सारण काढून ठेवलेली आहे. आता हाताला किंचित पाणी लावायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचं. मग हे आत्ता हाताला पाणी लावल्यानं आपल्याला हाताला अजिबात हे सारण पोळणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसं आपण इथं लाडू वळू शकता. प्रत्येक लाडू वळताना हाताला पाणी लावतच जावा. पाण्याचा हात लागल्यानं लाडू खराब होणार नाहीत. आणि हे लाडू पूर्ण गोल गरगरीत नाही झाले तरी पण चालेल. गोल गरगरीत करायचं म्हणून लाडू करताल आणि ते पूर्ण सारण घट्ट होऊन बसेल. तर मग काय मंडळी, तिळाचे लाडू इथं सगळेच करून तयार झालेली आहेत. मग येताना खायला. आता थोड्या उशीरसाठी हे लाडू असंच हडकायला ठेवा आणि मग नंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून हे लाडू 1 महिन्यापर्यंत टिकतील. एकदम झटपट तयार होणारे आणि खायला एकदम खुशखुशीत असे हे लाडू तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू.
नवीन एखाद्या रेसिपीसोबत.